हारेगा उसके दरवाजे बंद किए जाएंगे। एक तरफ साहिबा इलेवन विरार नामा बॉयज चैलेंजर के बीच ये मुकाबला आप देखने जा रहे हैं। टॉस जीता था नामा बॉयज चैलेंजर टीम ने, बहुत ही बेहतरीन टीम, इसी मैदान पर बहुत ही बार किताब को हासिल किया है, मगर क्या इस मुकाबले में अपनी जीत का सेहरा पहन पाएगी कौन सी टीम? सूरज नॉन स्ट्राइक पर है। रोशन स्ट्राइक पर, नॉक स्ट्राइक पर है सूरज। ये सलामी जोड़ी के लिए ये बल्लेबाजों ने अपने गेंदबाजी बल्लेबाजी के जलवे बिगड़े, मगर ये आखिरी मुकाबला है, रात का समय है, दोनों टीमों को बधाइयां देंगे हम, क्योंकि ये आखिरी मुकाबले में जीत का सेहरा पहनने वाली टीम इतवार को अपने 28 तारीख को कदम को लेकर आएगी। जिस टीम का खेल समाप्त होगा वो यहां से पहली गेंद आउट साइड खेलना चाहते थे रिवर्स के अंदाज में, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, पॉइंट और कवर को ढूंढना चाहते थे रोशन, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्ता में, डॉट बॉल। देखिए टप्पा गिरने के बाद गेंद कट होती हुई विकेट कीपर के दस्ता में, रोशन थे वहां पर, एक बड़ा नाम है तनिष्क में, शेष गेंदबाजी में है। अब शॉर्ट गेंद है, शॉर्ट फाइनल पर खिलाड़ी तैनात थे, हाथ पर गेंद लगी थी, मगर गेंद जमीन को धरती होती हुई नजर आई। एक मौका मिला है, क्या ये क्या छूटा है? क्या अब ये मुकाबला साहिबा के टीम के हाथों से छूटेगा? देखिए आप रिप्ले देख सकते हैं, शॉर्ट फाइनल के खिलाड़ी ने जम लगाई थी, अगर ये कैच बन जाता तो दोस्तों ये मैच बनाने का मौका बन जाता, एक बड़ा विकेट आपके पक्ष में हो जाता। मगर दोस्तों ये क्रिकेट अनुचित से भरा हुआ खेल, जो करना है वो अभी करना है, अभी नहीं तो कभी नहीं। अब फील्डिंग की सजा और राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन आप देख रहे हैं, सूरज स्ट्राइक पर है, क्योंकि ये 3 ओवर का आखिरी मुकाबला किसके पक्ष में जाएगा, कौन आएगा कौन नहीं आएगा। मगर कल तमाम नई टीमें टाइम पर आप पहुंचे, जो भी हमें सुन रहा है देख रहा है डिबेन लाइव पर। अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद कट होती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। स्कोर जाकर पहुंचा 1 है, मुकाबला चलता हुआ। तीसरे फेरी का यह आखिरी मुकाबला आप देख रहे, तमाम हमारी जनता, तमाम हमारी कमेटी, तमाम हमारे मेहमान और तमाम हमारी पाटिल परिवार। अब जड़ में गेंद थी, एक बेहतरीन गेंद है, मगर अंपायर का निर्णय देखना होगा, मगर गेंद सीधी विकेट कीपर के दस्ता में, डॉट बॉल। व्हाइट यॉर्कर डालने का प्रयास कर रहे हैं। शहर गेंदबाजी पर है, क्या अभी तक गेंदबाजी की है? 2 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। बैट का किनारा है, विकेट कीपर का सारा है, सूरज की खेली को लगता हुआ विराम, बड़ी मछली जाल में गौन, और बड़ा विकेट सूरज के रूप में आया है। और क्या गेंदबाजी हो रही है, आप ये मैच में वापसी करेगी साहिबा टीम, करना होगा, बड़ा मुकाबला है, जीतने के बाद दरवाजे खुलेंगे, हारने के बाद दरवाजे बंद होंगे। किसके दरवाजे बंद होंगे, नंबर 22 चैलेंजर टीम के या फिर साहिबा इलेवन विराट टीम के, ये देखने वाली बात होगी। चले हमारे साथ एक और बेहतरीन आवाज के मालिक आयुष आएंगे हमारे कॉम बॉक्स में। एक छोटी बुलंद आवाज युवा है, और वाकई में ये छोटी आवाज आने वाली पूरे मुंबई महाराष्ट्र में गूंजेगी, ऐसी हम अपेक्षा करते हैं दोस्तों। और इसी मैदान से तमाम बड़े बड़े कमेंटेटरों ने अपनी आवाज की छाप छोड़ी पूरे मुंबई महाराष्ट्र में, उनकी आवाज अब फिर रही है। वैसे हमारे आयुष है, जिनकी आवाज इस आखिरी गेंद के बाद दूसरी ओवर की कहानी पर आपके सामने आएगी। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए धीरज आएंगे। 1 रन बना, 1 विकेट गंवाया है धीरज की अगली गेंद, आउट साइड पर गेंद को खेला है, गेंद मिड विकेट पर ट्रैवल, 1 रन जरूर मिलेगा, मिसफील हुई है,
दूसरे की मांग है, रनआउट का मौका हो सकता है, डायरेक्ट हिट है, मगर देखना होगा क्या यहां पर 11 का थ्रो आया था विकेट कीपर के दस्तान में, और यहां पर क्या बेहतरीन थ्रो के साथ 2 रन पूरी के दोनों बैटर ने, 1 शॉट का इशारा आया अंपायर द्वारा। यहां पर देखिए 1 रन कीमती है इस मुकाबले में, 1 रन से आप प्रभावित के छाए में देखिए डायरेक्ट विकेट कीपर के दस्तान में बेहतरीन थ्रो आया था, मगर थोड़ी सी ऊपर गेंद थी, गेंद लगाने में देरी कर दी और बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद होते हुए नजर आए, मगर क्या थ्रो था। 1 रन शॉट मिलेगा इसको, जाकर पहुंचता हुआ 2 और ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। अब आइए छोटी आवाज आपके कानों तक पहुंचाई जाएगी। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म। मी समालोचक आयुष नाईक तुमचा स्वागत करतोय इथे आणि इथे मॅचला सुरुवात करतोय। धन्यवाद। दिगंबर गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकेनला रोशन आणि नॉन स्ट्रायकेनला धीरज। एखादा मोठा फटका यायचा गरजेचं आहे आणि मोठा फटका, हो हो व्हॉट अ बॉल, आणि ते आलाय निर्धाव चेंडू, कीपरने चांगलीशी कीपिंग केली आणि ते निर्धाव चेंडू आलाय। आता पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या आहेत, आता इथे एक मोठा फटका यायचं गरजेचं आहे, जर नाही आला तर तुम्ही या स्पर्धेबाहेर। दबाव आहे, प्रेशर आहे, तणाव आहे, 11 चेंडूचा खेळ बाकी आणि ते कोण जाणार 28 तारखेच्या तिकीटमध्ये। मोठा फटका, टॉप एज आणि विकेट, बड़ी मछली जाल में फंसी, रोशन को मैदान छोड़ने लग रहा है। में रोशन बड़े शॉट के लिए कहते बैट का किनारा विकेट कीपर का सारा, दूसरा बड़ा विकेट यहां पर साइवा के गेंदबाजों को मिलता हुआ, और अब दिगंबर गेंदबाजी पर है। येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ बाकी आहे। आयुष क्या कहना चाहेंगे कि अगर 10 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा झाले तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला भेटेल? सर उल्लेख तर तुम्ही चांगला केलाय, जर आला तर त्या टीमला डगआउट मधून टाळ्याचा आवाज येतील आणि जर एखादा विकेट आली तर त्या डगआउट मधून टाळ्याचा आवाज येतील। सही कहा आयुष आपने, वाकई में एक डगआउट से खुशी की लहर आएगी तो एक डगआउट से खुशी की लहर है, मगर कभी एक डगआउट खुशी के गम में रोता है तो कभी एक डगआउट हंसता है। दिगंबर की अगली गेंद, ये बैटर मैदान पर आउटसाइड खेलना चाहते हैं, इस टाइम शॉट है, दिगंबर खुद उसके आज के नीचे आ रहे हैं मगर नाकाम हो जाएंगे। डॉट पर गेंद गिरती हुई 1 रन जरूर मिल जाएगा अकबर जब तक गेंद को फील कर पाएंगे। आयुष अजूनही 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या आपण पाहतो तर 3 आणि 2 गडी बाद झालेले आहेत। येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे, किती धावा उभारल्या जातील या मैदानात? उभे तर आता 2 मोठे फटके यायचे गरजेचे आहेत, ना आले तर जाम कमी स्कोर। ओहो काय दबाव आहे, प्रेशर आहे, तणाव आहे, कोण जिंकणार या मॅचला, आणि मोठे फटके यायचे गरजेचे आहेत। रोगों को तो दवा चाहिए, रोगों को तो दवा चाहिए, हम है क्रिकेट के पुजारी, हमें तो वर्ल्ड कप चाहिए। डॉटने प्रेशर वाढलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचे 2 हवेत, जशी पक्षी उडते तसे अंपायरचे 2 हवेत, म्हणजे वाईड चेंडू घोषित केला इथे। काय एखादा मोठा फटका यायचा आहे, नाही आला तर प्रेशर अजून वाढणार आहे, जितके डॉट तितका प्रेशर येणार आहे। धीरज स्ट्राईकला आहे आणि दिगंबर बॉलिंगला आहे, 4 चेंडू 2 धावा, काय बॉलिंग करतोय।
पुन्हा एकदा सज्ज होते, मोठा फटका आणि झेलची संधी आणि ते कॅच सोडली आहे. इथे रौनकनी झेल सोडलाय, बॅट्समॅनला भेटलाय जीवनदान. बॅट्समॅन जीवनदानचा फायदा उचलणार आहे का? येणारे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि त्याच्यात किती धावांचा टार्गेट सेट करणार आहे. निरंजन स्ट्राईकला, मोठा फटका, चेंडू हवेत नाही, कॅच. तरी पण 1 बाउन्स, 2 धावा आणि तिसरा धावाचा प्रयत्न, हा ना आणि 2 धावा. असा 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहे. येणारे 2 फटके मोठे यायचे गरजेचे आहे आणि आपण ऐकूया एक छोटीशी धून आणि त्याच दिशेने जाऊया मैदानात. दो ओवर का खेल समाप्त होता हुआ 7 रन बने हैं. धीरज और निरंजन जोड़ी मैदान पर है, मगर आप आने वाली ये 6 गेंदें हैं ना, दोनों बैटर के लिए और आने वाले बैटर के लिए कीमान 10 से 12 रन जोड़ेंगे आपके गेंदबाजी की दौर पर. मगर साहिबा की गेंदबाजी की तारीफ करनी होगी, लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया गेंदबाजों ने. मगर ये आखिरी 6 गेंदें ठीक वहां पर आएंगे गेंदबाजी पर. ये 6 गेंदे पर आयुष अगर बड़े शॉट नहीं आते तो टीम परेशानी में होगी, डगआउट में थोड़ी सी चिंता की बात होगी. मगर क्या आप बल्लेबाज अपने घेर को छोड़ेंगे? धीरज को जीवदान मिला है, उसका फायदा उठा पाएंगे धीरज? यस सर, उठा तो पाएंगे लेकिन प्रेशर बहुत है उन पे. इतना प्रेशर है कि अभी उनको हर बॉल मारने को ही जाना है. नहीं मारेंगे तो और प्रेशर बढ़ेगा. बॉलिंग लाइनअप अच्छी रहेगी तो डॉट 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 और सामने वाले टीम पे प्रेशर डालेंगे. मोठा फटका मारला आहे, त्या ठिकाणी मिस्टर परफेक्ट फील्ड करताय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत आणि ते 9 धावा धावफलकावरती आहे. एका चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावरती आहे. काय 2 फटके यायचे आहेत, 2 फटके यायचे गरजेचे आहेत, नाहीतर प्रेशर आहे, तणाव आहे. 5 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा झाले पाहिजे, नाहीतर अजून प्रेशर वाढणार आहे. ओहो, काय बॉल आहे आणि ते निर्धाव चेंडू आलाय. असा 2-2, 9 आणि 2, 9 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद आणि एक तर बड़ी मछली जाल में फंसी थी. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 धावांचा खेळ शिल्लक आहे. ओहो, मोठा फटका आणि चेंडू सीमा रेखा पार, चेंडू जातोय, षटकार. डीजे प्ले देख सकते हैं ऑफ स्टंप पर, लेग स्टंप पर गेंद थी, पैरों पर घुटना टेकाया, तमाशा दिखाया और गेंद को सीमा रेखा दिखाई. धीरज ने जीवदान दिया था ना, शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी ने उसका फायदा उठाया. आने वाली आखिरी 3 गेंदों का खेलाना बाकी है. 15 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं. कीमान 3 गेंदों में 10 से 12 रन, एक फाइटिंग स्कोर देखने को मिल जाएगा. आयुष 3 चेंडू का खेल अधूनी बाकी है. अगली गेंद फिर ऑन साइड पर, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर कैच के लिए तैयार है. ले लिया क्या? धीरज की खेल को लगाया विराम. बल्लेबाज बैक टू डग आउट. शॉर्ट गेंद थी, गेंद टाइमिंग नहीं कर पाए वहां पर धीरज और बेहतरीन अंदाज में उस कैच को अंजाम दिया.
स्क्वाड के खिलाड़ी ने, और वहां पर तीसरा विकेट गिरता हुआ नमवाइस चैलेंजर टीम का। आखिरी 2 गेंदें पहले इनिंग के आना बाकी है। अधिक गेंदबाजी पर है कबेड़ा नाम, बल्लेबाजी जलवा दिखाया है। आज के दिन साइबा 11 टीम ने बेहतरीन प्रदर्शन दिया है। दोनों टीमें लाजवाब खेलते हुए आगे बढ़ी है तीसरे पड़ाव में, मगर ये तीसरा पड़ाव किसके लिए साबित होगा ये तो आने वाला वक्त कहलाए। मगर आखिरी 2 गेंदों के लिए फील्डिंग से जो लेफ्टी बल्लेबाज रोहित निबाटर मैदान पर। 2 चेंडों तक खेला नहीं बाकी है। ये 2 गेंदों पर क्या रोहित के बल्ले से एक बड़ा शॉट देखने को मिल जाएगा? अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उबारी जाएगी। अच्छी गेंद आउटसाइड खेलना चाहते थे वहां पर रोहित, मगर नाकाम। और बल्लेबाज को भी आप क्या वहां पर अंपायर की उंगली आसमान पे उठती हुई, निरंजन को भी तंबू का आसरा। बल्लेबाज बैक टू डक आउट गॉन। आखिरी गेंद है। येणारे शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक, शेवटचा चेंडूचा फटकार आला तर अजून ओहो काय वाईड +1. 17 धावा धावपलकावरती. ओहो रनआउटच्या दिशेने बाद होतोय. 17 रन बने हैं। अब ये आखिरी गेंद खराब थी वहां पर हार्दिक द्वारा, मगर ये गेंद पर 2 रन बने हैं ना, ये आपको बल्लेबाजी में खिलते हुए भी नजर आएंगे। साइबा 11 विराट टीम। आखिरी गेंद न्यू बैटर मैदान पर रितेश दाखिल होंगे, मगर क्या आप ये आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट मैच में वापसी नमाबॉइस चैलेंजर कर पाएगी? क्योंकि रात का समय चलता हुआ बराबर घड़ी में अच्छी गेंद आउटसाइड खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का सामान्य गेंद विकेट कीपर के दस्तन में डॉट बॉल। 17 बने, 18 में 18 बनाने साइबा 11 विराट टीम के लिए। क्या ये मैच साइबा के लिए अच्छा होगा? क्या गेंदबाज वापसी करेंगे? नामा बॉयज चैलेंजर टीम के गेंदबाज करना होगा, वरना ये दरवाजे आपके लिए बंद किए जाएंगे। एक छोटी सी धुन सुनते और फिर जब मुकाबले की शुरुआत होगी इफुल सर जी की आवाज आपके कानों तक आएगी। 18 चेंडू 18 दावा, दोनों संगाला देव हार्दिक शुभेच्छा। और दोस्तों आज का दिन हमें इस मैदान पर मिलता हुआ हम आपका शुक्रिया अदा करते तमाम कमेटी का, तमाम हमारे पाटिल परिवार के जानिब से, और उसके बाद हमारी तमाम जनताओं का जिन्होंने आज बेहतरीन साथ दिया। आइए अगली आवाज सुनते हैं इफुल सर जी के द्वारा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे ऋतिक, डीबीएन लाईव्हचे कॅमेरामॅन दाखवले जात आहे लाईव्ह स्क्रीनवर.
इथे साहिल वांगेला इथे टॉपचा कॅमेरामॅन आणि जयेश. डीबीएन सुद्धा वानखडेमध्ये गेली होती लाईव्ह मॅच साठी. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे ऋतिक एकीकडे श्रेयस. बॉलिंग मार्कवरती कोण आहे? रितेश. बॉलिंग मार्कवरती रितेश. येणारे 18 चेंडू 18ची गरज. कोण जिंकणार या मॅचला? या दिवसाची शेवटची मॅच आपल्या भेटीला येते आहे. शेवटची मॅच कोण जिंकणार आणि कोण घेणार 28 तारखेचा तिकीट. 18 चेंडू 18 धावांची गरज. एकीकडे ऋतिक एकीकडे श्रेयस आणि एकीकडे गोलंदाजी मार्कवरती रितेश. सायबा. पहिला षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू आणि मोठा फटका. पहिला चेंडू सीमारेचा पार जातोय. षटकार. ऋतिकच्या बॅट मधून येतोय घनघणीत खणखणीत. पहिला चेंडू षटकार. सायबा एक. सायबाचं मोठं नाव आहे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन मध्ये. ओव्हरआर्म मध्ये आज इथे आणि किती सारे स्पर्धा जिंकले साहेबाने. साहेबाचं जाम मोठं नाव आहे. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचे सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी किसन बाबूराव पाटील व गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थे पाटील परिवार प्रेझेंट टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. मग मॅचच्या दिशेने बघतोय. एका बाजूला सायबा 11 विरार आहे तर दुसऱ्या बाजूला नेमा बॉईज आहे. एक असा संघ जो सातत्याने ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या कारकिर्दी नावाने प्रसिद्ध आहे. नेमा बॉईजचा संघ. समोरचा संघ सायबा 11 विरार आहे. खूप चांगला उल्लेख आयुषने केला की बॉक्समध्ये खेळत असताना सर्व खेळाडू जास्त देतात आणि आजच्या दिवसामध्ये ओव्हरऑलमध्ये कामगिरी उल्लेखनीय कामगिरी आहे. 2 अष्टपैलू खेळाडू आपण सलामीवीर जोडी म्हणून पाहतोय. श्रेयस गुरव आणि ऋतिक उपाध्याय. खऱ्या अर्थाने या दोघांची चर्चा आहे. असे खेळाडू जसं सकाळी उल्लेख केला होता की महेश यांनी की ऋतिक सर्व फॉर्मॅटचे क्रिकेट खेळत असताना खूप चांगली. त्याच्या जोडीने श्रेयस गुरव आहे. त्यांनी सुद्धा तीच कामगिरी केली सर्व फॉर्मॅटमध्ये. तो अंडरआर्म बॉक्स असू दे, लेदर क्रिकेट असू दे या टेनिस क्रिकेट असू दे, सर्वांमध्ये खूप चांगली कामगिरी. आणि समोरचा संघ नेमा बॉईज संघ सकाळच्या दिवसापासून असा दरारा होता, असा दबदबा होता की वाटलं नव्हतं की अशा परिस्थितीमध्ये संघ अडचणीमध्ये दिसतोय. खूप जास्त अडचणीमध्ये आहे. 18चं धावफलक आहे मात्र 3 चेंडूमध्ये 10 वरती पोहोचले. अख्खो टप्प्याचा चेंडू आदळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आयुष आहेत आमच्या जोडीने. खूप चांगला प्रयत्न तोही बोलतोय समालोचनाच्या माध्यमातून आणि साहेबाबद्दल खूप चांगले शब्द बोलत होता. आयुष कशा प्रकारे या मॅचला एकंदरी पाहतोय? तू पहिल्यांदा बसला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती समालोचन करताना तुला कसं वाटतंय? तर ओव्हरऑलची पहिल्यांदा कॉमेंट्री करायला भेटली आहे. इथे मी नारंगी क्रीडा मंडळाला धन्यवाद करतोय. आणि इथे ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. एकीकडे ऋतिक 3 चेंडू 9 वरती. एकीकडे श्रेयस 1 चेंडू 1. 4 धावा 11 धावा धावपलकावरती आहे. येणारे 7 धावांची गरज. 14 चेंडू 7 धावांची गरज आहे. कोण जिंकणार या मॅचला? साहेबांनी आज काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त. मोठा फटका. चेंडू हवेत जेल टिपला गेलाय आणि ऋतिकला मैदान सोडावं लागतंय. गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मिस्टर परफेक्ट पॅड्रो प्रदोष बैकर. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मिस्टर परफेक्ट असा उल्लेख केलाय. प्रदोष बैकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 11 वरती धावफलक पोहोचले. 13 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. नेमा बॉईज संघ सर का इथून धावफलक टार्गेट छोटंसं दिलं होतं. बँक बॅलन्स खूप कमी होता त्यांच्याकडे. तो वाचवत असताना आपण पाहू शकतो पहिलं षटक थोडंसं महागड आहे. इथून जर का पहिल्या षटकामध्ये 6च्या आत रोखला असतो तर कदाचित चान्स अजूनही असता. पण पहिल्या षटकामध्ये 11 वरती अजून एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 7 धावांची गरज. पहिला षटकाचा शेवटचा चेंडू आणि हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाव धावपलकावरती आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 6 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 6 धावांची गरज. या बॉल मध्ये सामना फिनिश होतोय का? एकीकडे मिस्टर परफेक्ट आणि एकीकडे श्रेयस गुरव. 12 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्क वरती. ओहो काय ते निर्धाव चेंडू. 11 चेंडू 6 धावांची गरज. 11 मध्ये 6ची गरज आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. फील्ड करून फेकी होईपर्यंत 2 धावा येताना इथून अगा प्रदोष बैकरला आपण मध्ये त्याला सुद्धा माहिती आहे की मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. पण सिंगल डब्बलने ते धावफलक चालू ठेवलं गेलं आणि धावफलकाला जर 18चा पाठला करायचा तर त्याला सुद्धा माहिती आहे शांत गतीने आम्ही धावफलक पर्यंत पोहोचू शकतो. नेमा पॉईस थोडासा कमी पडताना दिसतोय. 10 मध्ये 4. पॅड्रो मिस्टर परफेक्ट सांगितलं आयुषनी. आता मिस्टर परफेक्ट या मॅचला परफेक्ट एक फिनिशिंग शॉट देऊन फिनिश करेल का? आयुष काय वाटते तुला? त्याच्यामध्ये एक क्षमता तर आहे, तो करू तर शकतो. एक मोठा खेळाडू वसई विरार मध्ये आहे. एक होता आपला जयेश घरत, पण तो या जगात आता दिसत नाही आहे. त्याला सर्वजण मिस करताय. आम्ही सुद्धा मिस करताय. सर्व मिस करताय, पण आता काही करू नाही शकत. ज्या ज्या स्पर्धा असते त्या त्या स्पर्धेमध्ये जयेश घरतचा उल्लेख केला जातो आणि बॅनर सुद्धा लागला जातो. अंडेरमच्या स्पर्धेत 8 चेंडू 2 धावांची गरज. मिस्टर परफेक्ट फिनिश करेल का या सामनाला? विनिंग शॉट. 8 चेंडू 2 धावा आणि आलाय चौकार. चेंडू सीमा रेखा. अभिनंदन विजेता संघ सायबा 11 विरार संघ. खूप चांगला खेळ आपण सुद्धा दाखवलात. विजयाच्या दिशेने धावलाय संघ. श्रेयस गुरव, ऋतिक उपाध्याय आणि तो अकबरचा खेळ असू दे, प्रदोष बैकरचं येणं, मुजम्मिल खानचे ते दुसऱ्या मॅचची खेळी, सर्व काही चांगलं साहेबाच्या बाजूने झालं. वेळवेळेला गोलंदाजी चेंज केली गेली आणि दुसऱ्या बाजूला नेमाबॉईचा संघ होता. सकाळच्या दिवसापासून हाही संघ खूप चांगला खेळ करत होता. आता थोडासा कमी पडताना दिसतोय. त्या कारणास्तव या पाटील परिवाराच्या स्पर्धेच्या बाहेर जाताना दिसतोय.
हार्ड लक टीम नेमा बॉईज आणि विजेता संघ